मागचे 15 वर्ष एक चुकीची सत्ता नगरपालिकेवर असल्यामुळे जालन्याची जनता फक्त वॉटर गटर मीटरमध्येच राहिलेली आहे. आपल्याला त्याच्या पुढे काही सुचलेलंच नाही आहे की मला वॉटर गटर मीटरच्या पलीकडे लोकांचा दृष्टिकोन न्यायचा आहे. पण बोलण्यापेक्षा आपलं काम बोलताना ते खोतकर साहेबांच्या विषयी झालेले. म्हणजे मला सांगताना पण फार गर्व वाटतो की एका वर्षाच्या आत माझी जेवढी लिस्ट होती ती मी खोतकर साहेबांकडून पूर्ण करून घेतलेली आहे. की माझे वडील लोकनेते. आनंद वाटतोय की तिला जो प्रतिसाद मिळतोय, जे प्रेम मिळतंय ते त्यांच्या कामाची पावतीच आहे. आजपर्यंत चुकीच्या लोकांना सत्तेवर ठेवून आपण पाहिलं. भाऊ शब्द देतात तेव्हा भाऊ त्या शब्दाचं पालन करतात. नमस्कार मित्रांनो, अख्ख्या जालन्याचं जिथं लक्ष लागलेलं आहे जालना महापालिकेच्या निवडणुकीत असा प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक 16. इतकं जोरात प्रचार सुरू आहे, त्याच्यामुळे ते आज योगायोगानं आमच्या हाती लागले आणि आम्हाला बातचीत करण्याचा मौका मिळाला. त्या आहेत दर्शनाताई खोतकर चोल. ताई, आता तुम्ही जे प्रचारात आम्हाला वेळ दिला त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. पण कसा चालू आहे सध्या प्रचार? तुम्ही बघताय की मला फार जास्त चांगला प्रतिसाद भेटू लागलाय आणि इतकं प्रेम भेटतंय की त्यामुळे मलाही भरपूर ऊर्जा भेटू लागली. माझ्या पूर्ण पॅनलला भरपूर ऊर्जा भेटू लागली. माझ्यासोबत तुम्ही बघा लोक किती आहेत आणि प्रत्येक जण प्रेमापोटी आलेले आहे. एकालाही फोन गेलेला नाही, सगळेजण प्रेमापोटी आलेले आहे. हे दाखवते की मला किती चांगला आणि पॉझिटिव्ह प्रतिसाद भेटतोय. जसं तुम्ही सगळीकडे फिरतात आहे जनतेमध्ये, तर तिथं जाऊन काय समस्या समोर येतात की ज्या आतापर्यंत सॉल्वच झाल्या नाही? निश्चितच मी नेहमीच हे म्हणते की आपण मागचे 15 वर्ष एक चुकीची सत्ता नगरपालिकेवर असल्यामुळे जालन्याची जनता फक्त वॉटर गटर मीटरमध्येच राहिलेली आहे. आपल्याला त्याच्या पुढे काही सुचलेलंच नाही आहे. आम्ही जिथे ठिकठिकाणी जातो तर तरी सुद्धा खोतकर साहेबांनी बरेचसे प्रॉब्लेम्स त्यांचे सॉल्व्ह केलेले. बरेचसे कामं, सिमेंट रोड असतील, अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, प्यायचं पाणीचं असेल, स्ट्रीट लाईटचं प्रॉब्लेम विषय असेल, तर बरेचसे कामं आपले झालेले आहे. काही सँक्शन्ड आहे, काही आचारसंहिता संपल्यावर होतील. पण जिथे जिथे लोकांकडे जाते, लोकांची फक्त समस्या मूलभूत गरजांवरच आहे. त्या पलीकडे लोक कधी गेलेलेच नाहीये. तर निश्चितच माझी इच्छा, माझं विजन माझ्या प्रभागासाठी किंवा पूर्ण जालना शहरासाठी माझं एवढंच राहील की मला वॉटर गटर मीटरच्या पलीकडे लोकांचा दृष्टिकोन न्यायचा आहे. मग एज्युकेशन असेल, मेडिकल फॅसिलिटीज असेल, सॅनिटेशन असेल, सिक्युरिटी असेल, असे बरेच आपल्या स्ट्रे डॉग्सचा विषय बराच जालन्यामध्ये आहे. क्राईम रेट आपला वाढलेला आहे. तर हे सगळे विषय मला टॅप करायचे. जसं विरोधकांकडून तर दावा करण्यात येतो की बऱ्याच जे तुम्ही मूलभूत सुविधांचा विषय काढला ते बऱ्याच काही जालन्यात विकास झालाय, तुम्हाला वाटत नाही का तसं? नाही, तो मला वाटतं की झाला आहे, पण तो कोणाच्या द्वारे झाला हे आपल्याला बघायला लागणार आहे. खोतकर साहेब मागच्या टर्म मध्ये पदावर नसताना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली खोतकर साहेबांनी जवळपास 500 कोटीचा निधी आणून जालन्यामध्ये विकास कामं केले आणि मागच्या 1 वर्षात आपलं ते डेव्हलपमेंट कंटिन्युएशन मध्ये राहिलेलं आहे. सगळ्यात मोठा विषय जो पाण्याचा आपल्याकडे होता की खोतकर साहेबांचं सगळ्यात पहिलं आश्वासन हे होतं जालन्याच्या जनतेला की मी निवडून आल्यानंतर कमीत कमी 2 दिवसाला आपल्याला पाणी भेटेल याची मी सुविधा करणार. आणि ते आपलं काम 90% झालेलं आहे. 35 MLDचं फिल्टर बेड आपलं तयार होत आहे. 90% काम झालेलं आहे. आचारसंहितेमुळे थोडं बहुत बाकी आहे, तर ते 10% झाल्यानंतर लवकरच पूर्ण जालन्याच्या जनतेला 2 दिवसाला पाणी भेटेल. असे बरेचसे कामं आपले झालेले आहेत. तर फक्त सांगून काम होत नसतं. कधी कधी आपलं काम म्हणजे आपण बोलण्यापेक्षा आपलं काम बोलताना ते खोतकर साहेबांच्या विषयी झालेले. त्याच विकास कामांच्या बळावर आम्ही सर्व, माझं पूर्ण पॅनल आणि शिवसेनेचा प्रत्येक उमेदवार या इलेक्शनच्या रिंगणात उतरलेला आहे. जसं काल एका प्रचार सभेदरम्यान भास्करराव आंबेकर यांनी उल्लेख केला की तुम्ही विधानसभेवेळी वडिलांसाठी दिलेले शब्द पाळले, त्याच्यामुळे ही निवडणूक तुमच्यासाठी सोपी झालेली. काय सांगणार त्याबद्दल? निश्चितच माझी ही सवय आहे, जिथे जिथे मी फिरते, जेव्हा मी लोकांकडे जाते, त्यांची काही जरी समस्या असेल तर मी त्याची नोंद करते. तर मागच्या 1 वर्षात 2024 मध्ये जेव्हा मी फिरत होते, माझी खूप मोठी लिस्ट बनली होती लोकांच्या समस्याची. आणि मी म्हणजे मला सांगताना पण फार गर्व वाटतो की एका वर्षाच्या आत माझी जेवढी लिस्ट होती ती मी खोतकर साहेबांकडून पूर्ण करून घेतलेली आहे. तर आंबेकर साहेब जे बोलले ते खरंच बोलले, कारण की ते काल पूर्ण दिवस माझ्यासोबत होते आणि प्रत्येक लोकांकडून हीच प्रतिक्रिया येत होती की ताईने आमचं काम करून घेतलं. जसं आपण बघतो की आपण आतापर्यंत, तुम्ही असो किंवा अभिमन्यू असो, तुम्ही आजपर्यंत भाऊंचा प्रचार सांभाळलेला आहे. आता स्वतःसाठी प्रचार करताना काही असं प्रेशर फील होतंय की कसं वाटतंय? हे बघा,
2014 पासून माझे जवळपास 3 टर्म्स मी ॲक्टिव्ह आहे माझ्या वडिलांच्या प्रचारामध्ये. आणि ठिकठिकाणी आम्ही डोर टू डोर, कॉर्नर टू कॉर्नर हेच प्रभाग काय, प्रत्येक प्रभाग माझा तेवढाच ओळखीचा आहे. तर माझ्यासाठी किंवा माझ्या भावासाठी इलेक्शनचं वातावरण किंवा इलेक्शनचं टाईम नवीन नाही आहे. मला ही भेटलेली संधीपेक्षा मला असं वाटतं की माझ्यासाठी जबाबदारी खूप मोठी आहे. कारण की माझे वडील लोकनेते आहेत, ते लोकांमधले चळवळीतले नेते आहेत. तर माझ्यासाठी बेंचमार्क खूप हाय सेट झालेला आहे. तर प्रेशर नाही म्हणता येणार, पण जबाबदारी निश्चितच आहे. शेवटी जर विचारायचं झालं की असं काही प्रिव्हिलेज भेटतोय, काही एक झुकता माप देण्यात येतोय, कारण तुम्ही आमदाराच्या कन्या आहात, तर वेगळं काही असं ट्रीटमेंट म्हणा, प्रिव्हिलेज भेटतोय का? बघा, प्रिव्हिलेज असता तर मी आज घरात बसून इलेक्शन लढलं असतं. मला चेस करायची गरज नसती पडली. आपलं 2 दिवसापासून तुम्ही मला चेस करताय. तर प्रिव्हिलेज असं काही नाहीये. मी ऑन फील्ड आहे. सकाळी 7:30 पासून तर मी रात्री शेवटचा आपला मिनिट 10 वाजेपर्यंत मी फील्डवर आहे. लोकांपर्यंत पोहोचते, लोकांचे प्रश्न, समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न करते. तर प्रिव्हिलेज याला मी ॲज अ प्रिव्हिलेज घेतच नाही. धन्यवाद ताई. आपल्यासोबत सीमाताई खोतकर देखील आहे. आई, काय सांगणार? आज कन्या देखील निवडणुकीमध्ये उतरलेल्या आहे. एकीकडे भाऊ तर कित्येक वर्षापासून आहे, आज परिवारातून पुन्हा कन्या सुद्धा समोर आलेली आहे. कसं वाटतंय? नक्कीच मुलांसाठी खूप प्रत्येक पॅरेंट्सला प्राऊड फील होतं. पण जर काम करताना मी अगदी ते कॉलेजमध्ये गेले तसं मी मुलांना काम करताना बघते. त्यामुळं आज असं मला काही त्यांच्यासोबत नवीन नाही वाटत आहे. पण आनंद वाटतोय की तिला जो प्रतिसाद मिळतोय, जे प्रेम मिळतंय, ते त्यांच्या कामाची पावतीच आहे. नक्कीच. जसं दर्शनाताई सांगतात आहे, जनतेमध्ये जाऊन एक आश्वासन देतात, ते बऱ्याचदा पाहण्यात येतं की आश्वासनं पूर्ण होत नाही. तर काय रिस्पॉन्स काय येतो? जनता विश्वास ठेवेल दर्शनाताईंवर? 100%. कारण ती आमदार साहेबांच्या इलेक्शनच्या वेळेला जेव्हा फिरली तर तिने प्रत्येक ठिकाणी समस्या जाणून घेऊन, नोट करून त्या बऱ्यापैकी तिने त्या सॉल्व्ह केलेल्या आहेत. आणि जाताना रात्रीच मी चर्चा केली घरी की जेव्हा ती समोर मतदान मागायला जाते तर मी तिच्या चेहऱ्याकडे न बघता मी समोर मतदाराच्या चेहऱ्याकडे बघते. तो त्यांच्या चेहऱ्याचा आनंदच सांगून जातो की त्यांना हे मतदार आल्याचे त्यांना काय वाटतंय की चला हे लोक आपले प्रश्न सोडवणार. तर खूप छान मला मतदारांकडून तिला रिस्पॉन्स भेटताना मी बघते. किंबहुना जालन्यात मी प्रत्येकांची नोंद घेते तर सगळ्यांना साहेबांनी केलेल्या कामाची पावती मिळते, सगळ्यांना छान प्रतिसाद मिळतोय. धन्यवाद ताई. ताई, शेवटी जर आव्हान करायचं आहे की फक्त धनुष्यबाणच का? कारण की आजपर्यंत चुकीच्या लोकांना सत्तेवर ठेवून आपण पाहिलं. आणि जेव्हा भाऊ काम करायला लागतात, भाऊ शब्द देतात, तेव्हा भाऊ त्या शब्दाचं पालन करतात, हेही आपण पाहिलेलं आहे. आम्ही सर्व जितके जण इलेक्शनमध्ये उतरलेलो आहोत, आम्ही सर्व भाऊंकडून मार्गदर्शन घेतलेलं आहे. आणि भाऊंच्याच पावलावर पाऊल आम्ही ठेवायचं नक्कीच प्रयत्न करू. जालन्यात बदल शिवसेनेनेच आणला, जालन्याला भयमुक्त शिवसेनेनेच केलं आणि जालन्यामध्ये विकास देखील शिवसेनेनेच केला. त्यामुळेच मला वाटते प्रत्येक मतदार, मला खात्री आहे की शिवसेनेसोबतच राहणार. नक्कीच. जर ह्या होत्या दर्शना खोतकर झोल, ज्या प्रभाग 16 मधून आपलं नशीब आजमावत आहे. त्यांनी जर सांगितल्याप्रमाणे आजही आपण आपल्या ज्या बेसिक डेली नीड्स आहे त्याच्यावरच अटकलेलो आहे, मूलभूत सुविधा. त्याच्या पुढे जायचं विजन कोणी दाखवत नाहीये. त्याच्यामुळे ज्याच्याकडे विजन असेल, जो विकासाच्या गोष्टी खरीच जो विकास करणारा माणूस आहे, त्याला आपण निवडलं पाहिजे. या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हा, परंतु फक्त आणि फक्त विचारांच्या आधारावर. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. यांचे विचार आवडले असतील तर नक्की शेअर करा व्हिडिओ. मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वमी डिजिटल.